आपण गणपती बाप्पांना मोदक, फूल, दुर्वा अर्पण करतो. पण तुम्ही कधी गोष्ट लक्षात घेतली आहे का? हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. तरी सुद्धा गणपती बाप्पांच्या पूजेत तुळस का वापरली जात नाही? तर आज जाणूयात यामागील कथा आणि वैज्ञानिक कारण. एकदा धर्मध्वजाची अतिशय सुंदर पुत्री तुळस गंगा नदीच्या काठावर पूजा करत होती. तेव्हा तिला ध्यानात मग्न असलेले गणपती दिसले. गणपती ध्यानात असल्यामुळे त्यांचं तेज बघून तुळस प्रभावित झाली आणि तिने त्यांना ध्यानातून जागा करण्यासाठी हाक मारली. ध्यान भंग झाल्यामुळे गणपती बाप्पाने डोळे उघडले व तुळसला हाक मारण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा तुळस म्हणाली, मला तुम्ही खूप आवडले आहात, मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले, मी ब्रह्मचार्याच्या मार्गावर आहे, मी कधीच लग्न करणार नाही. गणपती बाप्पांनी नकार दिल्यावर तुळशीला आपला अपमान झाला असं वाटलं. त्या अपमान झाल्याच्या रागात तुळशीने गणपती बाप्पांना श्राप दिला. एक दिवस तुमचाही विवाह होणार, ते पण एक नाही 2 विवाह होणार. तुळशीचा हा पापी द्वेष पाहून गणपती बाप्पांना राग आला. म्हणून गणपती बाप्पांनी सुद्धा तुळशीला प्रतिश्राप दिला, तुझं लग्न हे तुझ्या इच्छेविरुद्ध एका राक्षसासोबत होईल. त्यानंतर तुळशीला आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली व ती गणपती बाप्पांची माफी मागून श्राप माळ घेण्याची विनंती करू लागली. तेव्हा गणपती बाप्पांनी श्राप माळ घेतला आणि म्हणाले, भविष्यात श्रीकृष्ण तुझ्याशी लग्न करतील आणि तू सुखी राहशील. तुला एक पवित्र औषधी वनस्पती म्हणून सुद्धा स्थान मिळेल. पण माझ्याशी जोडलेल्या कोणत्याही पूजेत किंवा कार्यात तुझा वापर मान्य नसेल. पण जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर तुळशीचं पान हे औषधी आहे, पण त्यात उष्णता वाढवणारे गुणधर्मही आहेत. गणेश उत्सव नेहमी पावसाळ्यात येतो. या काळात वातावरण आधीच दमट आणि आजारपण वाढवणारं असतं. तुळशीमुळे शरीरात उष्णता वाढवून आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी बाप्पांना दुर्वा अर्पण केली जाते, कारण दुर्वा ही थंड गुणधर्माची आहे आणि ती शरीर आणि मन शांत ठेवते. म्हणून आपण आजही परंपरेने गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो, पण तुळस नाही. हीच आपल्या श्रद्धा, पुराणकथा आणि विज्ञान याचं सुंदर मिश्रण आहे. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.